तर कशात सर्व मी साहिल विजयची बस म्हणजेच साहिल मित्र मी साहिल तुमचं स्वागत करतो आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. आई आज बघा कोण आहे माझ्यासोबत, सागर. तर निघालो आहे बाई, इथे माहिती आहे इथे लोणावळ्याला. आई लवकर तुझ्या भेटीला येतोय, सकाळी उद्या तुझ्या दारी असेल बरोबर. आम्हाला सुखरूप घेऊन जा, सुखरूप घेऊन ये. चला तुझ्या मातेची प्रार्थना. तर आई लोणावळ्याला चाललो आहे, निघालो आहे आणि आता बरोबर जॉब सुटला, म्हणजे 5:30 झालेले. बरोबर जॉब सुटला आणि निघालो आहे आता. आणि आपल्याला सिंहगड एक्सप्रेस ही दादरवरून आपल्याला ट्रेन भेटेल. म्हणजे 6:02ची आहे, 6:02 आहे ट्रेन. सिंहगड एक्सप्रेस त्याला जायचं आहे. आई निघालो आहे तर खरं पाऊस यायला नको. पाऊस नाही आला तर मजा येणार आहे. हां थोडा थोडा असू दे. चला सकाळी आम्हाला जरा पण पाऊस नको. चला आपले 2 मित्र अजून तिकडे स्टेशनला आहे दादर. निघाले बाई, लय धांदळ झाले लय. बाई सकाळपासून लय पाऊस लागलेला आहे. आता थांबू दे, असंच थांबू दे जरा, त्याशिवाय मजा नाही मग. तरी आता कसं एन्जॉय करता येते. आता दादर मार्केटला आहे. सिंहगड एक्सप्रेस, या एक्सप्रेसने जायचं आहे आपल्याला. काही छत्री वगैरे घेतली आहे सगळी. चला अजून मित्र येतात दोघं. चला बघा आम्ही 4 जण जातोय. चला 4 जण आलो आहे. 10 नंबरवर येईल आपली ट्रेन. आम्ही जनरल कुठे गेलं रे? इथंच ना. दुकान कशाला खाऊ गेला? आम्ही एवढे जण जातोय, 4 जण. आमच्याकडे 7-8 जण येणार होते. 7-8 जण येणार होते. 7-8 जण येणार होते. आणि अक्षदा हे असे येणार होते, अजून काय आले नाही. काही शेंडी लावलं ना आम्हाला. आम्ही 4 निघालोय. पण जाऊया. चला आम्ही जातोय आता. तिथे म्हणजे 4 जण जातो. बघूया आता कसं पुढे तुम्हाला समजेल. दादर स्टेशनवरून आता निघतोय. आता येईल आपली ट्रेन 6:02ची सिंहगड एक्सप्रेस. चला जाऊया. चला डायरेक्ट भेट बसल्यावर. बसायला भेटलाय. इकडे बसलाय, इकडे बसलाय, इकडे. चला बसायला तर भेटलाय. आता आपल्याला किती तास लागतील? 2 तास लागतील ना. 8:30 वाजते. चला डायरेक्ट आता मध्ये भेटत राहू. बाकी 8:30ला पोहोचू आपण. सागर बाईने गाणं दिलं. सुट्टे आता.
हाँ रुकिए और ये आगे सामने 72 की दुकान पे नहीं गए तो मिल जाए. काही जास्त ट्रेनला गर्दी नाही आज. बरं झालं. आता ठाण्याला आलोय. वाजले आहे 6:46 म्हणजे 6:45 झालेले आहे. टाइमपास घेतलेला आहे. मित्रांनो ही ट्रेन बघा पूर्ण म्हणजे आम्हाला ओळखते ना जवळ गळते बघा. इकडं पण गळते. मोदीला फोन कर बोल ट्रेन गळते. आता बॅगची कंडिशन बघूया. भिजली असली ना मग वाट लागली सगळे कपडे भिजतील ना. आणि आता आलोय कर्जतला थोडा वेळ म्हणजे 15 मिनटं गाडी थांबलेली. आता वाजले बघा किती ते 8 वाजायला आले. आपण बहुतेक 8:30 पर्यंत पोहोचू लोणावळ्याला. काय बघा भिजली बॅग पूर्ण इथं ठेवलेली वरती भिजली. आणि आपला थोड्याच वेळात स्टेशन येईल लोणावळा आणि 8:45 झालेले आहेत. बाय बाय. चला हळूहळू पुढे चला. काय पाऊस थोडा थोडा आहे. रिमझिम रिमझिम पाऊस. फोटो काढलेले हे माझा मोबाईल. काही लोणावळ्याला फायनली पोचलोय. एक फोटो आम्ही काय फायनली पोचलोय लोणावळा स्टेशनला. चला फायनली पोचलो. आता रूमवर जायचं आता बघतो कारण पाऊस पण येतोय. चला टाकते तर बोललो मी काही थंडी आहे. थंडी आहे म्हणून मी पण आणला. तो इथला मोठा परमिंग आणलाय. आणलाय मी घालीन तो. मी घालणार आहे बाबा. मी तुला म्हटलं आय लव्ह लोणावळा. काही चला आता जातोय जरा रिक्षा बघतो. कोणतं हॉटेल आहे तो पण नाही माहिती. आता शोधतोय रिक्षा. अरे ते गेले पुढं गेले. चालतंय भाई. इकडे एकच रिक्षा दिसते. तिकडे भरपूर होत्या. इकडे एकच रिक्षा दिसते. चला फटाफट. अरे पाऊस आला. ये पाऊस आला. पाऊस ठीक आहे थँक्यू. काय बोलताय. चला रिक्षात बसलोय. हे सगळे बसला थांबले वाटतं. हे बघा रूम आहे. गाद्या पण आहेत आपल्याला. चला आता जरा फ्रेश वगैरे होऊया त्यानंतरला भेटू. चला बसतो.
बिर्याणी मागवलेली आहे हे काढायला. चला जेवण वगैरे झालेलं आहे. आता जातो परत रूमवर. तर मित्रांनो हा बघा वाजले बघा किती 12:11. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. निघालोय रेडी झालो. आता वाजले 9. बघा तयारी चालू आहे. आपल्या वरती जायचं आहे. निघालोय मस्तपैकी 9 वाजता निघणार आता. बघा तयारी फुल जोरात. लय पसारा सगळीकडं टाकलेला आहे. पाऊस काय थांबत नाही. त्याचा मोठा मेन शॉट तो झालाय. बघा पाऊस तर लय पडलाय. वाट लागली सगळी. चला आता थोड्याच वेळात निघतोय. चिमणी चिमणी होते. तर चला निघालोय. आपला मेलोडिका पण घेतलाय वाजवायला तिकडे वरती. बघूया आधी पाऊस काय करतोय. असू दे पाणी बघ नदी झाले. आम्ही शूट घालू जरा. चला निघतो डायरेक्ट. आता वरती जाताना भेटूया. चला निघतोय आता. जरा पकड मोबाईल. आमची ड्रेसिंग आहे किती वाटते सांगा जरा. पायथा पायथा. तर आता जरा दर्शन वगैरे करूया. पाऊस थांबत नाही. वाट लागली शाप वाट लागली. भिजलोय अर्धा भिजलोय.
डायरेक्ट वर गेला गाडी वरपर्यंत राहते गाडीने मजा नाही येत. हां गाडीने मजा नाही येत असा चालण्यात मजा येते आवाज मजा नाही. हे खतरनाक वाटतं खतरनाक एकदम. पाऊस नसताना अजून मजा आली फोटोग्राफरला सांगते त्याला सांग जरा चला जरा वरती जाऊया जरा. ए किती पायऱ्या आहेत रे? 500. किती? 500 पायऱ्या आहेत. जरा आता सांभाळून चढायला लागणार कारण हे बघा पायऱ्या बघा पाय घसरला ना डायरेक्ट खालती. कुठे आहे? कुठे समोर ते तिकडे. फायनली पोहोचलो आहे. फायनली आलो वरती. भाई फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम आज आलो. दरवर्षी येतो. फोटो काढून देतात नाही ना भाई. आता दर्शन घेतो कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नसेल बहुतेक. दर्शन घेतो नंतर तुम्हाला भेटतो. फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता वाजले बघा किती. आता वाजले बरोबर 11:15. तर आता आम्ही निघतोय खालती जायला कारण भरपूर पाऊस आहे. कारण जास्त शूट नाही घेऊ शकलोय. आता निघतोय जरा
लवकर झाला दर्शन नशीब, कारण लाईन भरपूर होती. आम्ही जरा ओळखीवर आलेलो त्यामुळे लवकर आलो. अरे आपल्याला रूम दिला त्याचं नाव त्याला विशाल देशमुख. विशाल देशमुख त्यांच्या रूमवर आम्ही आमच्या आणि बघा हे पण आम्ही त्यांच्याकडे भाई आमच्या चप्पल वगैरे सगळं त्यांच्याकडेच आहे. सो आम्ही सेफ आलो, सेफ जाणार होता. दर्शन पण एकदम मस्त झालं, काही टेन्शन नाही. झाला आता निघतोय खाली जातो. One hour later. तर मित्रांनो फायनली आलो आणि आता वाजले बघा किती, बरोबर 3 वाजलेले आहे. तर भाई 11 वाजता आम्ही नाही किती वाजता गेलेलो, 9 वाजता गेलेलो, 9 वाजता वरती गेलेलो. म्हणजे 12-1 वाजता आमचा नंबर लागला तिथं, म्हणजे दर्शन घ्यायला. त्यामानाने लवकर लागला, बाकीचे भरपूर वेळ होते खाली. भाई 3 वाजले, तर आता आम्ही जायला निघतोय. तर भाई इथंच एंड करतोय व्हिडिओ. बघा निघायची तयारी झालेली आहे. तर निघायची तयारी झालेली आहे. भाई बँजो वाजत होता सगळीकडं, म्हणजे असं वाजवण्याचा मूड करत होता. पण आम्हाला पण आता दादरला जायचं म्हणजे लेट होणार. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली या आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा तशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. 21 जुलैला चिंतामणीच्या पाठ्यपूजनला चला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.